लायन्स क्लब भिवंडी व रोटरी क्लब ऑफ लेक सिटी थाने, रोटरी क्लब ऑफ थाने प्रीमियम, सह्याद्री पतसंस्था भिवंडी, दादा साहेब दांडेकर विद्यालय, तिलक चौक मित्र मंडल द्वारा हर वर्ष की तरह इस वर्ष भी भिवंडी तालुका के श्री बालकृष्ण पाटिल फार्म हाउस के पास लाखीवली गांव में भव्य वनराई बंधारा उपक्रम का आयोजन आज दिनांक 22 दिसंबर 2024 को बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि इस वनराई बंधारा उपक्रम का उद्घाटन लायन्स क्लब के डिस्ट्रिक्ट के वरिष्ठ पदाधिकारी लायन भरत दत्त, लायन राजेश अटल, रीजन चेयरमैन लायन अभिलाषा सिंह, जोनल चेयरमैन लायन सुधीर देशमुख, अध्यक्षा लायन जयश्री पाटिल, सचिव लायन शीतल देशमुख, पर्यावरण समिति सभापति लायन प्रमोद पाटिल के साथ साथ उपस्थित मान्यवरों द्वारा जल पूजन करके वनराई बंधारा बांधने की शुरुआत की गई। इस अवसर पर सह्याद्री पतसंस्था के संस्थापक अध्यक्ष श्री विश्वास जी थले, उपाध्यक्ष डॉक्टर अरुण पाटिल, संचालक डॉक्टर प्रमोद पाटिल तथा सर व्यवस्थापक एडवोकेट संजय पाटिल, दादा साहेब दांडेकर विद्यालय के मुख्याध्यापक दीपक लेले, मुख्याध्यापिका स्वाति कदम, श्रीमती सौ स्नेहा कुलकर्णी, स्काउट गाइड प्रमुख सौ ज्योत्सना पाटिल, लियो क्लब भिवंडी अध्यक्ष राहुल दुडम, तिलक चौक मित्र मंडल खजिनदार श्री भोजने, श्री वाघ, श्री मिलिंद पलसूले सहित अनेकों मान्यवर उपस्थित थे। तो वहीं वनराई बंधारा उपक्रम को सफल बनाने में माजी डिस्ट्रिक्ट गवर्नर लायन कमल किशोर हेड़ा व रोटरी क्लब ऑफ लेक सिटी थाने के अध्यक्ष रोटेरियन जगदीश चेलार मनी, लायन्स क्लब भिवंडी के जोनल चेयरमैन लायन सुधीर देशमुख, अध्यक्षा लायन जयश्री पाटिल, सेक्रेटरी लायन शीतल देशमुख तथा लायन्स क्लब के सर्व सदस्य व पदाधिकारी तथा सह्याद्री पतसंस्था के संस्थापक अध्यक्ष श्री विश्वास जी थले के साथ साथ सर्व कर्मचारी व अधिकारी, तिलक चौक मित्र मंडल के कार्यकर्ता व पदाधिकारी, दादा साहेब दांडेकर विद्यालय के मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी तथा बालकृष्ण पाटिल, महादेव पाटिल के साथ साथ अनेकों संस्था के कार्यकर्ताओं पदाधिकारियों का विशेष योगदान रहा। तो वहीं आए हुए सभी मान्यवरों का स्वागत सम्मान लायन्स क्लब के जोनल चेयरमैन लायन सुधीर देशमुख, सेक्रेटरी लायन शीतल देशमुख, प्रेसिडेंट लायन जयश्री पाटिल, पर्यावरण समिति चेयरमैन प्रमोद पाटिल द्वारा पुष्पगुच्छ देकर स्वागत करके इस वनराई बंधारा कार्यक्रम का समापन किया गया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। लायन्स क्लब ऑफ भिवंडी, सह्याद्री पतपेढी, दादा साहेब दांडेकर विद्यालय, लिओ क्लब, टिळक चौक मित्र मंडळ,
आणि बाकी इतर सर्व संस्थांच्या वतीनं आज वनराई बंधारा प्रकल्प लाखिवली गाव येथे साकार केलेला आहे। साधारण 150 स्वयंसेवक या प्रकल्पामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले आहे आणि मोठ्या प्रमाणावरती श्रमदान करून हा वनराई बंधारा या ठिकाणी साकारला आहे। वनराई बंधारा हा दरवर्षी आम्ही या ठिकाणी साकारत असतो। ग्रामस्थ, लाखिवली पंचायत समिती भिवंडी आणि या परिसरातील नागरिक तसेच या सर्व संस्था मिळून हा श्रमदानाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही पार पाडत असतो। श्रमदान करून आणि सर्वांच्या सहकार्याने हा वनराई बंधारा अतिशय चांगल्या प्रकारे केलेला आहे। या वनराई बंधाऱ्यामध्ये जे साठलेलं पाणी आहे त्या परिसरातील नागरिकांना, कामगारांना, शेतकऱ्यांना, तरी गुरढोरं, पशुपक्षी या सर्वांना उपयुक्त असं आहे आणि कोणत्याही प्रकारे पर्यावरणाला हानी न पोचवता हा पर्यावरण स्नेही, इको फ्रेंडली असा हा पर्यावरण पूरक आणि सर्वांना उपयुक्त बहुउद्देशीय असा वनराई बंधारा या ठिकाणी आम्ही साकारलेला आहे। सहभागी सर्व संस्था, त्यांचे पदाधिकारी, त्यांचे मी मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतो, त्यांच्या प्रति ऋणनिर्देश करतो आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे, तो या ठिकाणी पूर्ण झालेला आहे। वी हैव अमंग अस टुडे रीजन चेयरमैन लायन अभिलाषा सिंह। थैंक यू मैडम फॉर ग्रेसिंग द ओकेजन। फ्रॉम द डिस्ट्रिक्ट वी हैव लायन Bharat Datta, who is the district coordinator for Site First. Thank you, sir, for gracing the occasion. And he has he is accompanied by his better half. Thank you, madam, for coming. As Babiji, thank you so much for coming. Then we have Mr. Rajesh Atal, Lion Rajesh Atal, who has spared his valuable time and he is with us. आणि हा जो आमचा ही आमची एक सिग्नेचर ऍक्टिव्हिटी आहे लायन्स क्लबची आणि मोठ्या प्रमाणात खूप उत्साहाने विथ क्वाइट अ लॉट ऑफ एन्थुझियाझम एव्हरीबडी हॅज पार्टिसिपेटेड सिन्स मॉर्निंग 8 ते 12 4 तास आम्ही सगळ्यांनी श्रमदान केलं आहे। त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते। दांडेकर शाळा, लिओ, लायन्स क्लब आणि टिळक चौक मित्रमंडळ, सह्याद्री पतसंस्था सगळ्यांचे हार्दिक हार्दिक धन्यवाद। इकडे येऊन हे सगळं लायन्स क्लब ऑफ भिवंडी आणि सह्याद्री संस्था आणि इतर संस्थांतर्फे जो हा चेक डैम एक बंधारा प्रकल्प केला है, त्याला शुभेच्छा देता है। आज लायन्स क्लब भिवंडी की तरफ से यहाँ चेक डैम का जो बनाया गया है, ये हमारे जयश्री पाटिल भिवंडी क्लब के प्रेसिडेंट और प्रमोद पाटिल जी करीब 12-13 साल से ये काम हर साल आके श्रमदान करते हैं और हमारे सभी करीब 150-200 लाइन मेंबर और यहाँ के लोकल या स्कूल के विद्यार्थी सब आके यहाँ जो श्रमदान करते हैं, उससे इस पर्यावरण को बहुत फायदा होता है। यहाँ के लोकल पशु हैं या और रहवासी हैं, सबको इसका बहुत लाभ मिलता है। इसके लिए मैं सभी लायन क्लब भिवंडी और सभी लियो क्लब और सभी जो भी इसमें सहभागी हैं सबका अभिनंदन करता हूँ, बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। थैंक यू सो मच। आपण तुम्हाला माहिती आहे गेली कित्येक वर्ष हा जो चेक डॅमचा कार्यक्रम आपण करतो, दरवेळी आपल्या शाळेतले 10वीचे वेगवेगळे विद्यार्थी येतात, काही रिपीट पण होतात, पण तुम्ही इथे येऊन खूप चांगल्या पद्धतीनं एन्जॉय करता आणि काम पण करता। आणि आत्ताच मग आम्ही मुलांशी बोललो तर त्यांनी मला सांगितलं, सर पुढच्याही वर्षी आम्ही जरी 10वीतनं पास झालो तरी आम्हाला परत चान्स द्या असं सांगितलं, तर तुम्ही पण जरूर येऊ शकता। तर आपली ही जी ऍक्टिव्हिटी आहे लायन्स क्लबच्या माध्यमातून सह्याद्री पतपेढी यांची आहेत, आपला लिओ क्लब आहे, टिळक मित्रमंडळ आहे, त्या सगळ्या संस्था आपल्याला जॉईन झालेल्या आहेत। रोटरी क्लब ठाणा तिथल्या सुद्धा 2 क्लब यावर्षी आपल्याला जॉईन झालेले आहेत। तर आपण सगळ्यांनी मिळून आज जवळजवळ 150च्या वर आपला इथे सगळे आपण सगळेजण होतो आणि तुम्ही ज्या पद्धतीने केला जवळजवळ 2 ते 3 तासामध्ये आपण हा कार्यक्रम पूर्ण केला। तर खरोखर म्हणजे हा कार्यक्रम प्रमोद पाटील सरांनी तुम्हाला मघा पण सांगितलं आणि आता पण बोललेत, मी जास्त वेळ घेणार नाही, पण या कार्यक्रमाची जी गरज आहे आज, या पाणी जिरवा काय पाणी मुरवा पाणी अडवा हा जो कार्यक्रम आहे याची जी गरज आहे, तर म्हणजे इथे जे वाईल्ड ॲनिमल्स आहेत, वीटभट्टीवाले आहेत, मग तुम्ही पाहिला गायी, बरेचसे असे प्राणी तिथे आलेत पाणी प्यायसाठी, तर म्हणजे रिअली त्यांनी म्हणजे आपण प्रूव्ह केलं की यस आपण त्यांच्यासाठीच हे करतो आहोत। तर आदिवासी लोक आजूबाजूला राहतात, तर हा आपण एक लायन्स क्लबच्या माध्यमातून एक सोशल ऍक्टिव्हिटी आपण करतो, तर त्याबद्दल म्हणजे मी आपल्याच लोकांचे आभार तरी मानायला नाही पाहिजे, कारण आपले लायन मेंबर्स हे सगळे आपलं कर्तव्य आपण करतो, सामाजिक कार्य करतो। सह्याद्री पतसंस्था सुद्धा हे एक सोशल त्यांचा हा एक विंग आहे, त्याच्यातनं हे कामं करतात। पण तरी मी सह्याद्री पतसंस्था जी आहे त्यांचं मी खूप आभार मानेन, कारण ते आपल्या लायन्स क्लबच्या मागे असे सिंह म्हणजे आपल्या मागं नेहमी असतात आणि सगळ्या पद्धतीने ते आपल्याला मदत करतात। तर
हा, त्यामुळे मी मुद्दाम त्यांचे आभार मानेल, कारण ती एक बँक आहे, ती पतपेढी आहे, पण ते लोकांना ही एक जाणीव आहे आणि सामाजिक बांधिलकी म्हणून ते आपल्याला मदत करतात आणि जास्तीत जास्त तेच लोक आपल्याला डायरेक्शन देतात आपण कसं. आणि आपण तर मग सगळे काय म्हणतात ना, रामाचे काय वानर जे म्हणतो तसे आपण ते काम करतो डोक्यावर, ती सेना झाली वानर सेना म्हणून आपण करतो, पण खरी त्यांची ती आयडिया असतं असं करा हे करा. तर त्याबद्दल मी परत एकदा तुम्हाला सगळ्यांचे आभार मानतो. आणि आपले क्लबचे जे लोक आहेत, जे सकाळी आपण सगळे येतो हे करतो, तर त्याबद्दल परत आपल्या ऍक्टिव्हिटीज आपण अशाच चालू ठेवाव्यात अशी मी सगळ्यांना विनंती करतो. चेअरमॅन लायन सुधीरजी देशमुख ऍक्सेप्टिंग अ फ्लावर. सह्याद्री पतसंस्था बबन पाटील. अच्छा. नया बैनर प्रेजेंट होगा न्यू वाला. झाला तरी सुद्धा पाय लंगडत घ्या आपल्याला. या गावचे ग्रामस्थ आणि आमचे ज्येष्ठ हे आमचे इथले ग्रामस्थ. हो, येस. चेतन बदियानी. Chetan Badiani receiving the flower on behalf of Rotary. मेहंदी हसन. थँक्यू. मी लाईन डॉक्टर अभिलाषा रवी सिंग, रिजन चेअरपर्सन रिजन 2, आज मनापासून लायन्स क्लब ऑफ भिवंडी आणि लिओ क्लब ऑफ भिवंडी तसेच सह्याद्री पतपेढीचं मनापासून आभार मानते. इट्स सो वंडरफुल टू बी हिअर ॲज अ गेस्ट. तर मी मनापासून सांगते की एक ही खूप मोठी ऍक्टिव्हिटी झाली आहे. आपण फक्त बोलतो लायन्स क्लब काय करतो, लायन्स क्लब काय करतो, मग लोकांना इथे येऊन पाहिलं पाहिजे की लायन्स क्लब ऍक्च्युली काय करतात आहे. आणि लायन्स क्लब ऑफ भिवंडी इज डुईंग वन ऑफ द ग्रेटेस्ट ऍक्टिव्हिटी फर्स्ट which is a greatest activity of consuming water, which is a basic thing we need for everything. तुम्ही बोलताय अॅनिमल साठी, आदिवासी लोकांसाठी, इथले लोकांसाठी, सगळ्यांना जे एकदम गरजूचं सामान आहे ते म्हणजे पाणी. आणि तुम्ही जर मुंबईला गेला, कल्याण पासून 2-2, 3-3 दिवस पाणी येत नाही, तर हे खूप मोठा प्रॉब्लेम आहे ह्या पाणीचा. पण इथे आपण पाणी कन्झर्व करतो आणि खूप चांगल्या प्रमाणे कन्झर्व करतो. कुणाला इको फ्रेंडली, म्हणजे हा एक बेस्ट आहे की आपण इको फ्रेंडली कन्झर्वेशन करतो, कुणाला नुकसान नाही करत, कुणाला काही करत नाही. आणि आपण इतके प्रयत्न करून इतके सकाळपासून 7 वाजेपासून आता 1 इतके लोक आता पण तुम्ही बघितलं, सगळे इंटरेस्टिंग एकदम, म्हणजे आम्ही काहीतरी केलं, खूप चांगला काम केलं असं मनापासून लोकांना वाटतं. आणि त्याच्यासाठी मी लायन्स क्लब भिवंडी, लिओ क्लब भिवंडीला मनापासून कॉंग्रॅच्युलेट करते. आणि असंच तुमचे कार्य चालू द्या, कारण हा वन ऑफ द बिगेस्ट आणि सगळ्यात जुने क्लब आहे, ऑलमोस्ट 60 years क्लब, अँड इट इज डुईंग सुपर वंडरफुल वर्क. सो आय कॉंग्रॅच्युलेट प्रेसिडेंट लिओ क्लब राहुल दुदम अँड मॅडम जयश्री पाटील मॅम फॉर कॅरिंग ऑल दिस ऍक्टिव्हिटीज. आणि तुम्ही लिगेसी एक कॅरी करताय, तर तुम्ही असंच चालू ठेवा. आम्ही तुमचे मागं आहो. थँक्यू सो मच. ओके.